नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधव सध्या कुसुम सोलार पंप योजनेचा जो काही ब लेवलची वाटप सुरू होणार होती, तर त्याच्या प्रतीक्षेत होते आणि त्या संदर्भातच एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत सोलार पंपच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आहे. पीएम कुसुम सोलार योजना अंतर्गत महाराष्ट्राला 4,05,000 पंप अलॉट करण्यात आलेले आहेत. अर्थात राज्यातील 4,05,000 शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत गट ब मध्ये सोलार पंप दिले जाणार आहेत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं तर मेडाच्या माध्यमातून सोलार पंप योजनेची अंमलबजावणी करत असताना 1,05,000 पंपांचं वाटप या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर महावितरणला इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात सुद्धा आलेलं होतं, ज्याच्या माध्यमातून साधारणपणे 1,20,000 पंप बसवण्याची मान्यता देण्यात आलेली होती आणि एकंदरीतच 31 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्राला 2,25,000 सोलार पंप इन्स्टॉल करण्याबाबतचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे, ज्यापैकी राज्यामध्ये जवळजवळ 84,000 पंपांचं इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, यामध्येच आता MMRAच्या माध्यमातून सर्वच राज्यांना नवीन कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पीएम कुसुम सोलार पंप योजनेच्या अर्थात गट ब च्या अंतर्गत देशातील सर्व राज्यांना मिळून 12,94,787 पंप उभारण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्यापैकी 3,14,675 पंप हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्वात मोठा आणि सर्वाधिक पंप अलॉट करण्यात आलेली उभारणी करण्यात आलेलं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये नवीन 1,81,000 पंपांचा कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पूर्वीचे 2,25,000 पंप आणि यांच्यामध्ये 1,80,000 नवीन कोटा. अशा प्रकारे आता राज्याला 2025 या आर्थिक वर्षाकरता 4,05,000 पंपांचा नवीन कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ज्यापैकी मेढा आणि महावितरणच्या माध्यमातून 84,000 वीज पंपांची उभारणी करण्यात आलेली आहे आणि उर्वरित पंपांची उभारणी ही 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केली जाणार आहे. तर मित्रांनो, सोलार पंपासाठी आपण जर पाहिलं तर राज्यामधून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. साधारणपणे 8 लाखापर्यंत अर्ज हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत करण्यात सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्यापैकी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना या घटक ब च्या अंतर्गत आता सोलार पंप दिले जाणार आहेत. मित्रांनो, मेडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आलेले आहेत, महावितरणच्या माध्यमातूनही अर्ज करण्यात आलेले आहेत आणि महावितरणच्या लाभार्थ्यांना लाभ देत असताना मेढाच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना अर्ज केलेले आहेत, जे पात्र झालेले आहेत, या लाभार्थ्यांना देखील आता पात्र करून पेमेंटचे मेसेज दिले जात आहेत आणि त्यांच्याकडून पेमेंट करून घेऊन पुढील टप्प्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जाते. अशा प्रकारे आता या 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये साधारणपणे 4,05,000 शेतकऱ्यांना या सोलार पंप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत 10,000, 15,000, 20,000 असा हळूहळू टप्पा किंवा कोटा आपण ज्याला म्हणू शकू तर असा उपलब्ध करून दिला जाईल आणि शेतकऱ्यांच्या प्रक्रिया पार पाडत राज्य शासनाचा निधी म्हणजेच केंद्राचा निधी आणि राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून या योजनेची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाणार आहे. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहेत आणि याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आपण जर अर्ज केलेला असेल आणि आपलं जर नाव प्रतीक्षा यादीत असेल तर या ठिकाणी आपल्याला चेक करत राहायचंय किंवा जेणेकरून आपले जे काही मेसेज आलेले असतील किंवा मेसेज चेक करत राहायचे किंवा लॉग इन करून चेक करत राहायचंय, ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळेल की आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे का. आणि जर पेमेंटचं ऑप्शन आलेलं असेल तर आपण ते पेमेंटचं ऑप्शन लवकरात लवकर त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायचे किंवा पेमेंट कंप्लीट करून घ्यायचे, जेणेकरून आपला जो काही नंबर आहे किंवा आपल्याला जो काही सोलार पंप मिळणार आहे तर तो लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आपण बघितलं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो, आशा बाळगतो. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला दररोज मिळत राहतील त्याकरता बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ गरजवंत शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.